एके दिवशी यमराजाने आपल्या दूतांना प्रश्न विचारला, रोज प्राण घेताना तुम्हाला कधी त्यांची दया येत नाही का? त्यांच्यातील एका दूताने घाबरत, नाही महाराज, असे सांगितले. त्यावर यमराजाने, नीट सांग, मी तुला अभय दिले आहे, असे म्हटले. तेव्हा त्या दूताने समोर येत सांगितले, एकाचा जीव घेताना खरोखरच भीती वाटली होती. एकदा हंस नावाचा राजा शिकारीसाठी दुसऱ्या राज्यात गेला. त्या राजाच्या राजा हिमाने त्या राजाचे आदरातिथ्य केले. त्याच दिवशी राजाच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. ज्योतिषांनी नक्षत्राच्या गणनेनुसार सांगितले, ते मूल त्याच्या लग्नानंतर 4 दिवसांनी मरण पावेल. हे ऐकून राजाने त्या मुलाला ब्रह्मचारी म्हणून यमुनेच्या काठावरील गुहेत सोडून दिलं आणि आपल्या प्रजेला त्याच्यावर कोणत्याही स्त्रीची सावली पडणार नाही यासाठी लक्ष ठेवण्यासाठी सांगितले. परंतु एके दिवशी एक तरुणी यमुनेच्या तीरावर गेली आणि त्या ब्रह्मचारी मुलाशी तिने गंधर्व विवाह केला आणि लग्नानंतर 4थ्या दिवशी राजकुमाराचा मृत्यू झाला. तो दूत म्हणाला की महाराज, अशी जोडी आपण कधीच पाहिली नव्हती आणि त्यानंतर त्या स्त्रीचा विलाप पाहून मन भरून आले. ही घटना ऐकून यमराज म्हणाले की ज्या घरात धनोत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाच्या नावाने दिवा लावला जाईल त्या घरात अकाली मृत्यूची भीती नसेल.